या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पहिल्यांदा। या ठिकाणी आपण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, वेगवेगळ्या असोसिएशनचे अध्यक्ष, मार्केट कमिटीचे सदस्य, सर्व पत्रकार बंधू आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख बार्शी तालुक्यातल्या यांना आपण इथं कोविडच्या संदर्भाने एक बैठक आहे त्याच्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे। मी सन्माननीय प्रांतसाहेबांना विनंती करते की त्यांनी या बैठकीमध्ये आपलं मार्गदर्शन करावं। नमस्कार। जवळपास मला वाटतं की सप्टेंबर ऑगस्ट नंतर आपण पुन्हा 6-7 महिन्यांनी पुन्हा भेटतोय। सगळे पत्रकार आहेत, तिथे काही अधिकारी आहेत, आपल्या अंगणवाडीच्या आरोग्य कर्मचारी पण आहेत, सगळे पत्रकार आहेत, व्यापारी असोसिएशनचे काही लोक आहेत, शिवाय इतर विभागाचे पण सगळे लोक आहेत। हे आपण मागच्या बुधवारीच मी प्रशासकीय पातळीवरची एक मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्या अनुषंगानं आपण एक हे केलेलं होतं की नियोजन केलं होतं की आता बार्शी शहरामध्ये कम्पॅरेटिव्हली जो काही जिल्ह्याचा आढावा आहे किंवा आराखडा आहे त्याच्यामध्ये बार्शी शहर किंवा बार्शी तालुक्यात कम्पॅरेटिव्हली हे पेशंटची संख्या वाढत चालली आहे आणि नेक्स्ट टू पंढरपूर आपण टॉपला, म्हणजे बार्शी सगळ्यात टॉपला असतं, याच्यात पण मागणी आहे। त्यामुळे याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ताची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जाण्या अगोदर आपण सगळ्यांनी मिळून आताच काहीतरी तयारी करायला पाहिजे आणि उपाययोजना करायला पाहिजे। म्हणून मी अगदी बुधवारी संध्याकाळी मला वाटतं मी 6 वाजता इथून गेलो आणि कालचा दिवस काढला आणि पुन्हा बार्शीला ही पुन्हा परिस्थिती बिघडल्यानंतर मग व्यापारी सांगतात, पत्रकार सांगतात, काही ज्येष्ठ नागरिक सांगतात, काही डॉक्टर्स सांगतात। इन्स्टेड ऑफ दॅट आपण सगळे तुम्हाला माहीत आहे की आपण मागच्या याच्यामध्ये प्रचंड मेहनत व्यापाऱ्यांनी केलेली आहे, पत्रकारांनी केलेली आहे। त्याच्यानंतर सगळ्या आपल्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, अगदी आपली अंगणवाडीताई असेल किंवा नर्सेस, सिस्टर्स असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि आता आपल्याला हे सगळं मेहनत करून आपण बार्शी चांगल्या लेवलला आणलं होतं। मुख्याधिकारी नव्यानं जॉईन झाल्या होत्या आणि त्यांनीही फार इनिशिएटिव्ह घेऊन काम केलं। त्याच्यातच आपले डिवाइस की जर बदलून गेले, नवीन डिवाइस की आले, त्यांनी मेहनतीनं काम केलं। आता तहसीलदार पण आपल्याकडे रेग्युलर आलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ते लोकलच आहेत, मुंबईला तहसीलदार लोकल आहेत, व्हिडिओ चांगलं काम करतात। एक जुनी टीम आहे, चांगली आहे, 1-2 ॲडिशन त्याच्यात झालेले आहेत। डिवाइस की आणि तहसीलदार एवढेच लोक नवीन आहेत, जरी CO आले असलं तरी त्यांना 5-6 महिने झालेच घेऊन, म्हणजे त्यांना सगळा अंदाज आहे। तरी असं असलं तरी आत्ताचा तुम्हाला जर माहिती द्यायची म्हटलं तर माझ्याकडचं स्टेटस असं आहे की जवळपास 200 पेशंट आज आपल्याकडे ह्याच्यामध्ये आहे, कोविड केअर सेंटरमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये मिळून 200 लोक आहेत। हीच आकडेवारी आपली जवळपास 600 वगैरे राहायची हॉस्पिटल आणि याच्यामध्ये। जेव्हा फुल फ्लेशमध्ये फार करोनाची लाट, पहिली लाट म्हणतो ती, त्यावेळी 600-700 राहायची। आता आपण 200 रोज 50नी वाढत चाललो आहे, तालुक्यातलं रोज 50नी वाढत चाललो आहे। परिस्थिती सकाळी खरं तर मी ही मीटिंग मागं आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आमदार साहेबांनी सगळ्यांना म्हटलं होतं की माझी पदाधिकारी सगळेच आहेत, त्यांना घेऊन हे करा, पण लगेच आचारसंहिता लागल्यामुळे मला यावं लागलं। तर याच्यामध्ये परिस्थिती, गांभीर्य परिस्थितीचं लक्षात घेता की आपली परिस्थिती खरंच गंभीर होत चाललेली आहे असं आपल्याला जरी दिसत असलं तरी कुठलीही गोष्ट आपली आटोक्यात नाही असं नाही। पूर्णपणे आरोग्य यंत्रणा आपली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आमचं बारकाईनं लक्ष आहे, पण फक्त आमचं आरोग्य विभागाचं किंवा प्रांताधिकाऱ्याचं किंवा प्रांताच्या यंत्रणेचं असून चालणार नाही। आम्हाला तुमचा व्यापारी असोसिएशनचा याच्यामध्ये मोठा सहभाग लागतो आहे, डॉक्टरांचा लागतो आहे। आपली परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना करायची की ज्या आपण पूर्वी फार मोठ्या प्रमाणात केल्या होत्या। राहिला विषय लॉकडाऊनचा, त्याबद्दल शासनाच्या पातळीवरून लॉकडाऊनचे कुठलेही जरी संकेत नसले
तरी आता याच्यामध्ये कंटेनमेंट झोनच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे आजपुढ्याचं तो छोट्या प्रमाणात कंटेनमेंट झोन म्हणजे लॉकडाऊनच असणार. त्यामुळे आम्ही आता प्रशासनाला अशा सूचना देतो आहे की तुम्ही ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करा आणि त्याचे आम्हाला प्रस्ताव पाठवा आणि त्यांना मान्यता देतो. पण ही वेळ यायला नाही पाहिजे. आता व्यापाऱ्यांना बोलवायचं कारण असं आहे की आपल्याकडे 200 लोक आले, 200 लोक आता पॉझिटिव्ह आहेत. त्यातले 20 लोक जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. म्हणजे आपल्याला लागून उस्मानाबाद आणि बीड हे जिल्हे आहेत, तिकडचे 5-6 तालुके आपल्याला कनेक्टेड आहेत आणि मानवतेच्या भावनेतून आपले डॉक्टर्स किंवा सगळे व्यापारी, सगळे अधिकारी त्यांची सेवा करतात. म्हणजे असं कोणी आपण त्यांना नाकारत नाही. जरी असं असलं तरी तो लोड आपल्यावरती येतो आहे. जवळपास 6 तालुके तिकडचे, आपले 3 तालुके, 7 तालुक्याचा लोड, हे आजपुड्याचा एका जिल्ह्याचा लोड असल्यासारखा आपल्यावरती तो आहे. म्हणून आपल्याला बार्शीला खूप काळजी घ्यावी लागते. जवळपास 3000 बेडची क्षमता असलेलं आपण निर्माण केलेली मागच्या वेळी ही कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरची मिळून, हॉस्पिटलची मिळून आपण 3000 बेडची क्षमता निर्माण केली आहे. ही क्षमता आपल्याला निर्माण करावी लागते, ती आपण करणार आहे, झालेली आहे. पण जरी असं असलं तरी यंत्रणा ॲक्टिवेट करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर व्यापारी किंवा बाकीचे मंडळी जर समजत असाल की कोरोना संपला तर संपला नाही, आपण याला दुसरी लाट म्हणायला हरकत नाही. की जिथं याच्या ब्राझीलमध्ये सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला होता, तिथंच आता पुन्हा फार मोठ्या प्रमाणात ब्राझीलमध्ये मोठी लाट आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये कडक लॉकडाऊन आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी मागं करून सांगितलं होतं की लॉकडाऊन करायला लावू नका, शिस्त पाळा. तर आपल्याकडे सीएम साहेब म्हणतात त्याप्रमाणे किंवा आपले पालकमंत्री महोदय सांगतात, जिल्हाधिकारी साहेब सांगतात, सगळ्याच लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे आणि आपलंही आहे की आपण जर शिस्त पाळली तर आपण तिकडे लॉकडाऊनकडे जाणार. माझं व्यापाऱ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर शिस्त पाळा. आणि जर लॉकडाऊन तुम्हाला नाही, म्हणजे व्यापाऱ्यांच्या हातात काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, माझ्या हातात काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता नागरिक घराच्या रस्त्यावरच्या बाहेर, रस्त्यावरून चालला आहे, बिना मास्क चालला आहे, बिना सॅनिटायझर चालला आहे, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे उपाययोजना काय आहेत त्या पण आम्ही सांगतो. पण आता व्यापाऱ्यांनी खूप मागचं मला माहीत आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं, तोटे झाले व्यापाऱ्यांचे, हे सगळ्यांना माहीत आहे. हा आपल्या बार्शीचेच नाही तर सगळ्याचेच आहे. अख्ख्या राज्यभर, देशभर हा फटका सगळ्यांना बसला. पण सगळ्यांनी कॉपरेट केलं आणि त्या पद्धतीने वागले. पण आता पुन्हा ती वेळ आली आहे की जी वेळ आपल्याला मागच्या वर्षी मार्चमध्ये होती. तशाच प्रकारची परिस्थिती आली आहे. आता कलेक्टर साहेबांनी 3 तास जवळपास त्याचा आढावा घेतला, मार्गदर्शक सूचना केल्या. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर लॉकडाऊनची वेळ यायची नसेल, कंटेनमेंट झोनची वेळ यायची नसेल, तर ज्या काही आदेश निर्देश राज्य शासनाचे आणि आरोग्य विभागाचे आहेत ते आपल्याला पाळावे लागतील. ते जर नाही पाळले उद्यापासून किंवा आजपासून, माझं तर मी परवाच्याच दिवशी काही पत्रकार मित्रांनी लिहिले, बातम्या वगैरे चांगल्या लिहिल्या की बाबा कडक निर्बंध आहे, पण तसं दिसत नाही म्हणून मला परत यावं लागतं. तर अशी जर अपेक्षा करायला लागला की तुम्ही सगळे जर म्हणायला लागला की तुम्ही दंड करा, 500 रुपये नाही 5000 रुपये दंड करा. आमच्याकडे हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढी पोलीस यंत्रणा आहे आणि तालुक्याची लोकसंख्या आपली 3-3.5 लाख प्लस फ्लोटिंग पॉप्युलेशन बाकीच्या इकडचं जाणारं येणारा आपली यंत्रणा कमी पडते. आणि एकच पोलीसला काम नाही आहे किंवा नगरपालिकेला नाही आहे. नगरपालिकेला स्वच्छता आहे, आरोग्य आहे, पाणी पुरवठा आहे, इतर कामं आहेत. तर नगरपालिकेची अख्खी यंत्रणा फक्त दंडच करत फिरेल असं होत नाही. त्यामुळे नागरिकांना शिस्तीचं पालन करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आज व्यापारी असोसिएशनचे इथं काही पदाधिकारी आहेत असं मला सीओ मॅडम सांगत होत्या. तर त्यांना मला सांगणं आहे की पहिल्यांदा तुमच्या याच्या बाहेर आपण मागच्या वेळी सॅनिटायझर ठेवलं, बरोबर आहे. जसं सॅनिटायझर ठेवले होते तसं तुम्हाला सॅनिटायझर आता ठेवावं लागतील. वॉश बेसिनची सोय करावी लागेल. सॅनिटायझर, वॉश बेसिन. तिसरा मुद्दा असा आहे की नो मास्क नो एंट्री. आता होतं आहे काय की माझं असं मत आहे की तिथं तुम्हाला
5 रुपयाला 10 रुपयाला काय मास्क व्यापारी जे आहेत त्यांनी विकायला ठेवायला पाहिजे की बाबा हा मास्क तू आता आमच्यातून काहीतरी घेणार आहे, हा मास्क लाव तरच तुला प्रवेश मिळेल, नाहीतर प्रवेश मिळणार नाही. म्हणजे नो मास्क, मास्क नाही, प्रवेश नाही आणि माल नाही, धान्य नाही, असं केलं तरच आपल्याला हे होईल. तुम्हाला याचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसणार. परवा मी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं होतं की पहिल्यांदा जर सापडला तर 1,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा सापडला तर 2,000 रुपये दंड, गुन्हा दाखल आणि 1 महिन्यासाठी निलंबित, लायसन निलंबित आणि 1 महिनाभर दुकान बंद. आता तसं नाही आहे. काल परवा गाईडलाईन आणखीन आल्या की पहिल्यांदा सापडला 1,000 रुपये दंड आहे, गुन्हा दाखल आहे आणि 1 महिन्यासाठी लायसन निलंबित आहे आणि सील आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये कुणाचीही हे होणार नाही, ते दुकान बंद राहील 1 महिनाभर. तुम्ही ठरवा की आपल्या दुकानामध्ये जे ग्राहक येतात कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं दुकान किंवा आपलं हे चालवायचं का आपण कसंही केवळ नाही म्हणताय ना नफा कमवायचा किंवा धंदा करायचा म्हणून. तुमची ती रोजीरोटी आहे. महिनाभर नाही, 1 दिवस बंद राहिलं तर तुम्हालाही वाईट वाटतं, मलाही वाईट वाटतं की नाही आहे त्याचा तो व्यापार आहे. बऱ्याच लोकांना ते घरच चालतात त्यांची, त्यामुळे ते बंद राहणं अपेक्षित नाही. त्यामुळे मास्कशिवाय कुणाला प्रवेश देऊ नका. आतमध्ये सोशल डिस्टन्सचा वापर करा आणि एंट्रन्सचा तुमच्या सॅनिटायझर हे राईट नाव आता मीटिंग संपल्यानंतरच तुम्ही आपापल्या स्वयंस्फूर्तीनं सुरू करा. काही जणांच्या मनात असं असेल की हे सगळं आमच्याकडं आहे, चालू आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे. ते सॅनिटायझर ठेवल्याची बॉटल जागेवर नाही, स्टँड जागेवरती नाही, मास्क लावून लोक येत नाहीत आणि मास्क जरी लावून आला तरी तुमच्याशी बोलताना खाली घेतो. बरोबर आहे ना? एकटा येताना लावतोय आणि गर्दीत गेला बोलायचं म्हटलं की खाली घेतोय म्हणजे तो कोरोना देऊन जातो. तर अशी परिस्थिती आपल्याकडे आता जर स्फोटक होत चाललं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फार काळजी घ्यावी लागणार आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. तर जे काही आपले व्यापार आहेत, कंटेनमेंट झोन झाला तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की तिथली बाजारपेठ पूर्ण बंद होईल, कारण त्याच्यासाठी मला पर्याय असणार नाही. त्यामुळे तुम्हाला आता काय गांभीर्याने घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे कंटेनमेंट झोन झाला की किती बंद होतं आणि आपल्याला काय नुकसान होतं. कंटेनमेंट झोन 15 दिवसाचा असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे हे स्ट्रिक्टली त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. बाकीच्या ज्या बाबी आहेत, पोलीस आहे, त्याच्यामध्ये आम्ही काल परवा जो निर्णय घेतला की प्रत्येक मंडल कार्यालय 23 मंडल कार्यालय शहराच्या लागून आहेत नगरपालिका हद्दीमध्ये. त्याच्यामध्ये उद्या काय लग्न आहे तर त्याच्यामध्ये जर लग्न असतील उद्या तर त्याची अगोदर माहिती नगरपालिकेला असेल आणि नगरपालिकेची टीम तिथं कंटिन्युअसली राऊंडअप करेल आणि तिथं 50 लोकांचीच मर्यादा आहे. 50पेक्षा जास्त माणसं आढळली तर 5,000 रुपये दंड. कार्यालय बंद डेफिनेटली हे महिनाभरासाठी बंद. आता ह्या माझ्या उपाययोजना नाही आहे, ह्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या उपाययोजना आहेत. आता याच्यामागे काही थेटर प्रॅक्टिसेस नाही आहे की बाबा भीती घालणं वगैरे काही नाही आहे. तर शिस्तीचं पालन त्या मंडल कार्यालयाच्या यांनी करायला पाहिजे. नेहमीप्रमाणे दुकानदारांनी आपल्या गेटवरती रजिस्टर पण मेंटेन केलं पाहिजे. कोण आला, कोण गेला, कुठल्या गावचा आहे, मोबाईल नंबर काय, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे पूर्वीसारखं. तसंच मंगल कार्यालयवाल्यांनाही करावं लागणार आहे पूर्वीसारखं. आडत व्यापारी आहेत, कपड्यावाले आहेत, सगळे आहेत. त्या सगळ्यांना ह्या गोष्टी करायला लागतील. आणि माझ्या जर स्पष्ट सूचना आहेत की हॉटेलचे पण आहे. तुम्हाला पण एक आता कसं आहे की हॉटेलमध्ये मास्क घालून बसू शकत नाही ना, तिथं तर खायचं म्हटल्यानंतर मास्क खाली घ्यायचंच आहे. पण त्याच्यामध्ये आपण अल्टरनेट देतो. आता एखाद्याचं चांगलं हॉटेल चालतं, 2 मित्र आले, 3 मित्र आले तर एकाच टेबलवरती बसणार, 4 आले तर. पण त्याच्यामध्ये एक गॅप म्हणून तुम्हाला आता करावं लागेल. हॉटेलच्या मर्यादा ज्या दिल्या माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळी 10पर्यंत किती वाजेपर्यंत आहे, तर ते तुम्हाला करावं लागेल की मर्यादेच्या बाहेर हॉटेल चालवून उपयोग नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे 9 वाजेपर्यंतची वेळ आहे ना दुकानांना 9ची वेळ आहे आणि सकाळी 9ला उघडायचं आहे.
9 ते 9 आहे, बरोबर ना? तर ते 9ला स्ट्रिक्टली बंद झालं पाहिजे, कडकडीत बंद. ज्याला आपण म्हणतो ना, हे पाळा, की तुमच्यासाठी आता कसं आहे की कुणी बघत नाही, CO नाही आहे, पोलीस नाही आहे, तहसीलदार नाही, प्रांत नाही, राहू देत ना 12 वाजेपर्यंत. तर आम्हाला तेवढं काम नाही आहे. तुम्ही तुमचं पण काम आहे ते, की आपण हे फार शिस्तीनं पाळलं पाहिजे. यंत्रणा त्याच्यात अडकून घेऊ नका. हे आम्ही आलोय आता, आपल्यासमोर भाषण करतोय, सूचना देतोय, मग पोलीस येतील, बघतील आणि परत मग 9चं 10, 10चं 12 होत आहे, असं करू नका. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची कडक अंमलबजावणी करावी लागेल. की सकाळी 9, आता आम्ही सोलापुरात बघतो, सोलापूरचे पोलीस रात्री 9 नंतर एकही दुकान उघडं नाही ना राहिलं. त्याचा अगदी CP सरकारची सगळी यंत्रणा बाहेर पडते, तपासून घेते. सगळे 15-20 त्यांच्या यंत्रणा आहेत, गाड्या आहेत, सगळ्या शहरातून राऊंडअप करून निघून जातात आणि रात्री त्यांची गस्त असते. कारण रात्री ते आचारसंहिता ही लावली, आपली संचारबंदी लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते करावं लागेल. सकाळी 9च्या आत एकही दुकान सोलापुरात उघडलं जात नाही, एकही नाही. संध्याकाळी 9 नंतर एकही चालू नाही. तर स्वयंस्फूर्तीनं तुम्हाला व्यापाऱ्यांना करावं लागेल. पण तसं जर झालं की त्याच्यानंतर चालू दिसतंय तर तशी, कारण ह्याच्या कडक अंमलबजावणीची सूचना राज्य शासनाच्या चीफ सेक्रेटरी साहेबांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. आणि कलेक्टर साहेब पंढरपूरमध्ये असल्यामुळे मला आज इकडे पाठवलं आहे. तर ते पंढरपूरमध्ये स्वतः मिटिंग घेतात आणि इकडे मी आलो आहे की बाबा हे माझ्या कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही मधल्या काळामध्ये, सकाळी 9 ते रात्री 9, त्याची काळजी आम्ही घेऊ. पण तुम्हाला जे हे दिले, नियमावली दिली, त्या पद्धतीनं काम करायचं. कुठल्याही व्यापाऱ्याला आम्ही गेलो, माझं मला वाईट वाटलं की एकदा मी स्वतःच एक दुकान सील करायला लावलं होतं कापडवाल्याचं, पण चांगलं वाटत नाही आहे. तर नियम दिले ते पाळा. थोडाफार नफा कमी होईल, व्यापार कमी होईल, पण बंद होणार. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. आणि ह्या सकाळी 9 ते रात्री 9 हा जो काही दिलेला कालावधी आहे त्याच्यामध्येच आपल्याला काम करावं लागेल. राहिला विषय याचा तुमच्या हॉटेलचा मी सांगितला, मंगल कार्यालयाचा सांगितला. मंगल कार्यालयाच्या पूर्वपरवानग्या तर पूर्वपरवानगीनेच लग्न होतात, 50पेक्षा जास्त लोक असू नयेत आणि त्याच्यामध्ये गुन्हे दाखल व्हायची वेळ येऊ नये. नाहीतर ते मंगल कार्यालय बंद होईल 1 महिन्यासाठी आणि महिन्यानंतर चालू करायचं की नाही ते पण होईल. म्हणजे हे सगळं आता करायला लागेल. आमच्या आरोग्य विभागाच्या ज्या काही यंत्रणा आहेत, अगदी अंगणवाडी सेविका असेल, गेले वर्षभरापासूनचे जास्तीचं काम त्यांचं चालू आहे. खूप वर्ष, 1.5 वर्ष झालं त्याच्यामध्ये काम करत आहेत. पण आता त्यांची मानसिकता आम्ही परत हे करतोय की आता 1 वर्षापूर्वी आपण जिथं होतो त्या दिशेने आपण चालू आहे. आपण काय संपूर्ण राज्याची अशीच परिस्थिती आहे. फक्त आपल्याला सगळ्या माहिती आहेत, त्यांनाही माहिती आहे, म्हणून आपल्याला फार लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करायच्या. 5 दिवसाला कोविड केअर सेंटर एक भरत आहे आणि त्याची मर्यादा 10 दिवसानंतर सोडायचं आहे. म्हणजे मला 4 कोविड केअर सेंटर, 5 कोविड केअर सेंटर सरप्लस ठेवावे लागतात. तर अशी परिस्थिती जर वाढत गेली तर आपल्याला बियॉन्ड कंट्रोल होईल. म्हणून आपण या अशा पद्धतीनं लवकरात लवकर ज्या उपाययोजना दिलेल्या आहेत त्या उपाययोजना करायला पाहिजेत. की नो मास्क, नो एंट्री, सॅनिटायझरचा वापर, हँडवॉशचा वापर आणि गर्दी टाळणं. आपल्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये कमीत कमी गर्दी कशी होईल. तुम्हाला आम्ही 12 तास दिलेत ना, 9 ते 9 दिलं आहे, ते त्या वेळेचं बंधन पोलिसांच्यावरती बंधनकारक आहे, ते तुम्हाला पाळावं लागेल. आणि दुसरं हॉटेलचा विषय आहे, त्या हॉटेलच्या वरती सांगितलं, मंगल कार्यालयाचं सांगितलं. आता मार्केट कमिटीच्या लेवलचा मार्केट कमिटी निर्णय घेत आहे की जो आठवडी बाजार आहे, आठवडी बाजार तो आपण मागच्या वेळी केला होता की तो आठवडी बाजार बंद करून रोज वेगवेगळ्या ठिकाणी बसत होते ना भाजीपाल्याचा, तर त्या पद्धतीने आता करायचं आहे. मार्केट कमिटीकडून तशा सूचना येणार आहेत की ते आपण केलं तरी आपण गर्दी टाळू शकतो. आज आपण माहितीसाठी सांगतो की जरी आपली परिस्थिती तशी असली तरी आपली आरोग्य यंत्रणा खूप चांगलं काम करते. त्याचं कारण असं आहे की एकट्या माझ्या बार्शीमध्ये 800 ते 900 टेस्ट रोज होतात. आपल्या बार्शीमध्ये 800 ते 900 टेस्ट रोज होतात. त्याच प्रमाणामध्ये एकट्या बार्शीमध्ये
आणि जिल्ह्याचं जे ॲव्हरेज आहे जिल्ह्याचं म्हणजे नगरपालिका सोडून ते 600चं आहे. म्हणजे 1 ते 12 जर 1000 करत असेल तर बाकी 11 तालुक्यामध्ये 11,000 व्हायला पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 3,000 व्हायला पाहिजे. तर महानगरपालिकेची 12 ते 15 लाख लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 1,500 होतात आणि माझी लोकसंख्या जी आहे ते 3-1 लाख आहे. तर त्याच्यामध्ये आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी जवळपास 1000 टेस्ट करतात. तर आपली आरोग्य यंत्रणा चांगलं काम करते की कंपॅरिझनमध्ये आपण फार स्पीडअपली आणि जादाचं काम करतो. तर आमचा निर्धार असा आहे की 2000 टेस्ट करायच्या पर डे. तर ह्या 2000 टेस्ट केल्या तर मग आमचे व्यापारी सेफ होतील, लोक सेफ होतील आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी येईल. त्याचं ते कारण आहे, लोकांना वेळेतच ट्रीटमेंट मिळते. म्हणून आपण 2000 टेस्ट डेली करायचा निर्धार केला आहे आणि त्या आता उद्यापासून सुरू होतील. त्यामुळे आमचं काम आम्ही करतो, तुमचं आणि आमचं नाही. आता हे आपलं आहे, त्यामुळे हे तुमचं आमचं काही नाही आहे, याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा आहेत. आता हे आपलं आहे, त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं जावं लागेल. आपण काल परवाच्या दिवशी मी भगवंत मंदिराचे व्यवस्थापकांना बोलवलं होतं की त्या ठिकाणी मला वाटतं तपासणीचा समूह टाकला का मंदिरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासूनच सगळेजण येतात आणि संध्याकाळी उशिरापर्यंत जातात. आता माहितीसाठी सांगतो की पंढरपूरचं मंदिर जे आहे ते बाहेरूनच मुखदर्शन आहे. ह्याचं जे आहे ते अन्नछत्र बंद केलं आहे. अक्कलकोटचं आपल्याला मंदिर नाही बंद करायचं, बिलकुल नाही. आतापर्यंत राहिली शासनाने अजून तसं काय अध्यादेश काढलेला नाही. तर जोपर्यंत त्यांचं काही येत नाही तोपर्यंत मला हे थोडी चालवायचं. तर मंदिराच्या बाहेर टेस्टिंगची टीम असणार आहे. उद्या सकाळपासून, परवा घेतलं होतं तुम्ही, कालपासून करणार होता. उद्या सकाळपासून मंदिराच्या बाहेर तपासणीची टीम असणार आहे की आणि त्या हे करेल, रॅपिड अँटीजेन करेल. 5 मिनिटात रिपोर्ट येतो, 5 मिनिटात रिपोर्ट येतो. त्यामुळे ते पण आपण सोय केलेली आहे की तिथं. आणि प्रत्येक मंगल कार्यालयाच्या बाहेर तुम्हाला मी म्हटलं होतं की व्हॅन मिळवा. जिथं कार्यालय असेल तिथं तपासणीला व्हॅन जाऊ द्या, तिथं तपासण्या करा. तिथं लग्न असतील तपासण्या करा, तिथं व्हॅन उभी करून टाका. त्याशिवाय हे आपल्याला या उपाययोजना केल्याशिवाय हे कंट्रोलमध्ये येणार नाही आणि आपण ते करू. म्हणजे फक्त आपलं भगवंत मंदिरच नाही आहे, तर छोटी छोटी मंदिरं तिकडेही आपण लक्ष देऊ की जिथं यात्रा जत्राला परवानगी नाही. यात्रा जत्राला परवानगी राज्य शासनाने त्याच्यात काय केलं नाही, त्यांना परवानगी देणारच नाही आहे. त्यामुळे तो पण विषय संपला. आता एक विषय आहे की पूर्वी आपलं जगदाळे मामा हॉस्पिटलनी खूप चांगलं काम केलं होतं. अंधारे साहेबांच्या हॉस्पिटलनं केलं होतं. त्याच्यानंतर जे दुसरं हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल आहे, सोमाणी हॉस्पिटल आहे, हे सगळ्या डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं, खूप मेहनत घेतली. आता पुन्हा आपण त्याच लेवलला यायला लागलो. डेथ रेट आता प्रचंड कमी आला आहे. त्यावेळी पण जगदाळे मामा हॉस्पिटलनी फार आपत्कालीन परिस्थितीमध्ये ट्रॉमा सेंटरमध्येच कोविड हॉस्पिटल केलं. त्याच्यानंतर मला वाटतं यांनी आमदार साहेबांनी काहीतरी इकडून तिकडून हे करून अनुदान काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. परत बालाजी माईन्स त्यांनी काहीतरी त्यांना मोठ्या प्रमाणात मला वाटतं हायफ्लो मशीन दिल्या 2. तर ह्या सगळ्यांनी कॉपरेट केलं, अंधारे साहेबांनी काम केलं. पण आता तुम्हाला काम करायचं आहे, पुन्हा तुमची यंत्रणा पुन्हा ॲक्टिवेट करा. आणि जी बेड मॅनेजमेंटची यंत्रणा आहे आपली, मला आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट करा की कोणत्या हॉस्पिटलला किती बेड आहे ते आणि किती भरले. कारण मागच्या वेळी जगदाळे मामा हॉस्पिटल असेल, कॅन्सर असेल किंवा सोमाणी हॉस्पिटल असेल, आपण या 5-6 तालुक्यातले सगळ्या लोकांना अकॉमोडेट करत होतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही ट्रीटमेंट दिली आहे. कुणालाही असं माघारी पाठवलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे सकाळी डॉक्टर चौधरींचा मला फोन होता, त्यांचं ते चौधरी हॉस्पिटलमध्ये ते 25 बेड करत आहे. त्यामुळे ॲज इट इज सगळी यंत्रणा पुन्हा ॲक्टिवेट होईल आणि तुमच्या हॉस्पिटल डिक्लेअर केलेत, जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल डिक्लेअर केलेत असं आम्ही या ठिकाणी पुन्हा जाहीर करतो आहे. किंवा ते ऑलरेडी आहे, ते कधीच रद्द केलेलं नाही आहे. त्यामुळे पुन्हा त्याची ऑर्डर करायची गरज नाही.
त्यामुळे कोविड केअर सेंटरच्या बाबतीमध्ये मंगल कार्यालय घ्यायला लागली तर पुन्हा घेणार. पुन्हा जे मंगल कार्यालय आम्ही 3000 बेड केल्या होत्या, तर पुन्हा मंगल कार्यालय घेऊ. याच्यामध्ये व्यापाऱ्यांची जर आम्हाला काही हे असेल की आजचं जर स्टेटस आहे ते दाखवा. व्यापाऱ्यांच्या आपण ज्या 8 तारखेपासून टेस्ट केल्या त्याच्यामध्ये 2263 टेस्ट केल्या. त्यातले पॉझिटिव्ह 28 लोक आले आपल्या व्यापाऱ्यांच्यामध्ये. तर टेस्ट करून म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं आहे की 60 वर्षाच्या वर्षांना आपण आता हे देतो आहे, वॅक्सिन देतो आहे, पण 45 ते 60मधले जे कोमार्बिड आहेत त्यांना पण देतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोण बुजुर्ग आहे, कुणाला शुगर आहे, सोमवारपासून शिक्षकांना पण घरामध्ये 45 ते 60चं जर कोणी असेल, शुगर आहे, BP आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, काही आजार आहे, काही हे आहे, तर त्यांना ते द्यायला पाहिजे. दुर्लक्ष करू नका. का तर मग परत जर काय अचानक काय उद्भवलं तर मग जगदाळे मामाकडे जागा नाही, अंधाऱ्यांच्याकडे जागा नाही, सोमाणीकडे जागा नाही, कॅन्सरला जागा नाही, म्हणून आमचा पेशंट दगावला, असं करू नका. आणि एकदम घाई गडबड करू नका. का तर आपली पण काहीतरी मर्यादा आहे. तर कोणी बुजुर्ग असतील की पडकीचे असतील देऊन द्या. त्याच्यानंतर 60च्या वरचे तर आपण द्यायलाच पाहिजे. घरामधले लोक आहेत ते 2-3 दिवस त्रास होतो. तर वॅक्सिनेशनच्या प्रोग्राममध्ये पण आपली तालुका आघाडीवरती आहे. त्याच्यामध्ये आपण चांगलं काम केलं. किती झालं वॅक्सिनेशन? 11,000 लोकांना वॅक्सिनेशन आपण आत्तापर्यंत दिलं आहे. त्यामुळे तिथं पण आपण आघाडीवरती आहोत. आपण जास्तीचं काम करतोय म्हणून जास्तीचं दिसतं आहे की तुमच्याकडे एवढा पॉझिटिव्ह लोक आहेत. 900 टेस्ट जर माझी यंत्रणा दिवसभरात करत असेल आणि 7,000 जर अख्ख्या जिल्ह्याची असेल इन्क्लुडिंग महानगरपालिका, तर तो रिझल्ट आपल्याला येणार आहे. कालच्या 1200 टेस्ट आहे, म्हणजे मॅक्सिमम काम आपली यंत्रणा करते. तर याच्यामध्ये मग आम्हाला तुमचं सहकार्य व्यापाऱ्यांचं पाहिजे. एक बघा की आज मी इथं आलो आहे, कुठल्याही व्यापाऱ्यांच्यावरती कारवाई झाली तर त्याला कुणाचा फोन येणार नाही आणि कारवाई मात्र कडक होईल. आणि ते मात्र मग आपल्याला अशोभनीय असेल. म्हणजे महानगरपालिकेचं कुणी येत नाही, पोलीस येत नाही, तहसीलदार फिरकत नाही, प्रांतांना माहिती नाही, असं करू नका. त्यांना त्यांचं काम आहे. तुम्ही फक्त माझी जबाबदारी, CM साहेब जसं म्हणतात ना, माझी जबाबदारी. तर तशा पद्धतीनं तुम्ही व्यापाऱ्यांनी आणि मंगल कार्यालयवाल्यांनी सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि कॉपरेट आत्तापर्यंत केलंच आहे, आता याच्या पुढे करा. मी सांगितलं ना की जर एखाद्या व्यापाऱ्यावरती कारवाई झाली तर ती अपमानास्पद असेल आणि तो तुमचा आमचा सगळ्यांचा अपमान असेल. तर असं होऊ देऊ नका. एक शिस्तीचं पालन करूया आणि आपला कुठल्याही व्यापाऱ्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ना. की कोणी जाणीवपूर्वक करत असेल तर नाही, पण एक जरी विदाऊट मास्क दिसला तर मात्र ती कारवाई होणार. आणि ती कारवाई जर ह्या लोकांनी केली तर मग त्याला आम्ही जबाबदार असणार आणि मग त्याला तुम्ही जबाबदार. त्याच्यासमोर तुम्हाला पोस्टर बॅनर लावा आपल्या कार्यालयाच्या समोर, आपल्या दुकानाच्या समोर, की मास्क लावूनच प्रवेश करा, सॅनिटायझर घेऊन आतमध्ये या, हे सगळं करा. आणि मग हे फक्त कापड दुकानदार नाही, त्याच्यानंतर भुसार किराणावाले नाहीत, तर इतर सगळे आहेत. म्हणजे ते हार्डवेअरवाले आहेत, हॉटेल्सवाले आहेत, छोटे मोठे नाही का शेतीमाल विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, हे सगळ्यांना लागू. फक्त ह्यांना लागू नाही. कुठले आपले आपण म्हणू कपड्याचे व्यापारी आणि किराणाचे लोक, हे सगळ्या व्यापाऱ्यांना लागू. त्यामुळे मला उद्या सकाळपासून आजच रात्री आपले पोस्टर बॅनर जे काय लावायचे छोट्या आकाराचे 2x3 किंवा 2.5x4 पोस्टर बाहेर लावा, की मास्क नसेल तर प्रवेश करू नका. कारण त्याच्याबरोबर तुम्हाला दंड होईल ते होईल, त्याला पण होईल, त्या माणसाला पण होईल. आला असेल काहीतरी आपलं छोटे मोठे मुलाचे कपडे घ्यायला 500 रुपये घेऊन, तिथंच त्याला 500 रुपये दंड होईल, तिथं 500 रुपये देऊन त्याला निघायला लागेल. तर नगरपालिकेची यंत्रणा मात्र तेवढी आम्ही ॲक्टिवेट करतो आहे, झालेली आहे ती.
फक्त तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की यंत्रणा आपली जरी छोटी असेल तर कुणाला गैरफायदा घेऊन देऊ नका आणि त्याच्यामध्ये पूर्ण सूचनांचं पालन करा. याच्यामध्ये जर काही आत्ताच्या जेवढ्या विषयात काही चर्चा झाल्या की हे आमच्याकडून झालं, काय करायला पाहिजे हे तुम्ही जर सांगितलं तर आम्ही तुमचंही ऐकून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण चर्चा करू. कुणाला सांगायचं असेल की मग याच्या डॉक्टर्स आहेत, व्यापारी असोसिएशन आहे, काही पत्रकार, जवळपास सगळेच पत्रकार आज या ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगायचं असेल तर तुमचंही आम्ही ऐकून घेतो आणि त्याच्या पद्धतीनं मी पुढे जाऊ. मागच्या यावर्षी मार्चमध्ये आपल्याकडे पेशंट कसे जास्त निघतात, मार्चमध्ये एप्रिल मे नंतर पेशंट निघायला जातात, त्या हिशोबाने आजची परिस्थिती खरंच गंभीर आहे. आपण ज्या सूचना दिल्या त्या अतिशय चांगल्या आहेत, मनाला पटण्यासारख्या सुद्धा आहेत. परंतु सर जे आपण सांगता की ग्राहकांनी मास्क घालून आतमध्ये यावा, अशाचं सर ह्याच्यामुळे खूप वादावादी कारण आमची पण इच्छा आहे त्यांनी मास्क घालूनच आतमध्ये यावा, त्यांना आमची पण सुरक्षा होणार आहे. पण लोक सर ऐकायला आजच्या घडी खूप तयार नाही आहे, खूप डोकदुखीचं काम होतं ते. आम्ही आमच्या प्रयत्न करतो सर. बघा काय झालं की सीओ मॅडमनी जाणीवपूर्वक काय केलं आणि त्या माझ्या सूचना होत्या की तुम्ही कमी लोकांना बोलवा, कारण आपलं सभागृह मोठं असलं तरी जास्तीच्या आले की कमी झाला पाहिजे. तुम्ही 4-6 व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं बसला असाल असं समजू नका. सगळे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत नाही का? हा मेसेज आजचा आपल्या सगळ्यांना गेला पाहिजे. तुम्ही म्हणाल की असं मला नाही ऐकायला मिळालं पाहिजे की 4च लोकांना मेसेज गेला मग तेवढं 4च आहे असं नाही व्हायला. शेवटी आमची प्रसारमाध्यमं आपली आहेत ते करतील. पण तुम्ही म्हणता लोक ऐकत नाहीत, नका ना प्रवेश देऊ, नका त्यांना माल देऊ, नका त्यांना म्हणा बाबा तू मास्क नाही वापरला, मला करोना नको, माझ्या घरात आजोबा आहेत, माझे वडील आहेत, माझे निरोप आहेत असं म्हणा. पण ते असा मेसेज केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. मागच्या वेळेस आपण रिक्षाच्या माध्यमातून लोकांना भरपूर संपर्क साधला होता. यावेळेस आपण तशी रिक्षा काय चालू झाली दिसत नाही, लोकांना ते करूया ना. आमच्या काय झालं की आपलं हे संपलं, तुमचं काय ऐकलं की संपलं की आम्ही परत अधिकारी इथंच बसून एक 10-15 मिनिटाची चर्चा करणार आहे की आपल्यामध्ये रिक्षा आहे, मग झोपडपट्टी विभाग आहे, त्याच्यानंतर अजून बरेच काही काही ठिकाण आहेत ना. आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रसिद्धीसाठी करावं लागेल, ते करू आपण. अजून काय सूचना आहे सर? आता ॲक्च्युली तुम्ही आता सध्या टायमिंग बाबत पण काही कमी केलेलं नाही, ह्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपण मागच्या वेळेस जे टायमिंग कमी केले त्यावेळेस आमचा असोसिएशनमध्ये एकत्रित चर्चा होते. आता तुम्ही म्हणलं तर 5-6 जण ठीक आहे, आमचा असोसिएशनचा ग्रुप आहे ते का तुम्ही आम्हाला ज्या सूचना करता त्या ग्रुपवर टाकून त्या 100-150 लोकांपर्यंत आपोआपच पोहोचतील. तसं नाही साहेब. सगळ्या माझ्या आपल्या बार्शीतल्या सगळ्या व्यापाऱ्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. शेवटी मी म्हटलं ना पत्रकार आहे तसं आमचे पोचवणार आहे, पण तसं नाही आहे. हे तुम्हाला करायचं आहे, एक ग्रुप असतील काय असतील त्याच्या माध्यमातून करायचं. आपल्याला ही माहिती तुमच्या एवढ्यापुरती नाही आहे, ही माहिती सगळ्यांना गेली पाहिजे. तुम्ही म्हणताय ना की वेळेची कपात केली नाही, माझा आभार मानताय, अभिनंदन करताय, तसं करू नका. परत म्हणाल की प्राणसाहेब आले, वेळ दिला होता, पण पुढच्या वेळी आली तर कपात करेल. नाही सर, तेच सांगतो पुढचं की तास कमी करा. नाही सर, आपण जर वेळ कमी केला ना, एक लोकांमध्ये खूप पॅनिक निर्माण होतं आणि खूप गर्दी करतात लोक. जर सुरळीत चाललेलं जर असेल तर त्यांना असं वाटतं की हे सुरळीत चाललेलं आहे, पुढे लॉकडाऊन होणार नाही, बंद होणार नाही, आपल्या सर्व वस्तू व्यवस्थित गरजेपुरता व्यवस्थित मिळतील असं त्यांना एकदा कॉन्फिडन्स आला की लोक बाजारात गर्दी करत नाही. तरी कृपया करून आपण टायमिंग कमी करण्याचा कसं आहे तुम्हाला सांगतो मी की आम्ही लॉकडाऊन नाही का बोलतोय किंवा लॉकडाऊन कंटेनमेंट झोन का बोलतोय, त्याच्या मागची कारणं कशी आहे तुम्हाला सांगतो की आज आपल्या बार्शीमध्ये किंवा बार्शीच्या दुसऱ्या कुठल्या शेजारच्या तालुक्यामध्ये द्राक्षाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे, कलिंगडाचं आहे, खरबुजाचं आहे, भाजीपाल्याचं आहे. ह्याचे भाव जे आहेत ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, ह्याचे भाव कसे गडगडतात हे माहीत आहे. पण तो शेतकरी पण आपलाच आहे ना, सगळे आपले आहे. त्यामुळे ह्याचे लॉकडाऊन म्हटलं की लगेच रेट खाली येतात. सरकारने लॉकडाऊन अजून म्हटलं नाही, पण लॉकडाऊन करायला लावू नका असं सरकार शासन म्हणत आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की जरी तुम्ही दुकानात बसून माल विकत असला तरी पुरवठादार आपल्या शेतात आहे ना, पुरवठा करणारा तो शेतात आहे, तो पण सुरक्षित, तुम्ही सुरक्षित, सगळे सुरक्षित असं पाहिजे. त्यामुळे त्याची काळजी आपल्या सगळ्यांना इथं बसून असायला पाहिजे. त्यामुळे त्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. तुम्ही जर 5-6 जण म्हणताय, मला तुम्ही तर अध्यक्ष आले म्हणाले ना व्यापारी असोसिएशन, ठीक आहेत की अध्यक्ष आहेत ना, अध्यक्ष साहेब पुढे बसले, तुम्ही मागं बसला.
ठीक आहे, अजून फक्त कोणाला? एक सुद्धा होतं सर, आपण मग बोलत की कंटेनमेंट झोन आपण ज्यावेळेस करतात त्यावेळेस पूर्ण बाजारात सील करावा लागेल असेल, पण आमचं सर इथं आडवा रस्ता, किराणा रस्ता हे की म्हणजे तर 95% दुकानच आहे. मग बची जे म्हणून तुम्ही मगाशी म्हणले ना की लोक ऐकत नाही तर ऐकावं लागेल. तुम्हाला कंटेनमेंट झोन नको आहे ना? नाही सर, त्यात 5% जे रहिवासी भाग आहे त्यातला कोण जरी एकत्रितला पॉईंट निघाला तर पूर्ण बाजारपेठ सील होते सर. म्हणजे 5% लोकांसाठी पूर्ण बाजारपेठ सील धरलं गेलं. मागच्या वेळेस तसा अनुभव आला नाही, सर. मग ते करावे लागतील. जर म्हणजे तुम्ही ऐकलं नाही, व्यापाऱ्यांनी ऐकलं नाही, लोकांनी ऐकलं नाही तर कंटेनमेंट झोन करून बांबू लावून ते आमचं एक आहे हे काय समोरच बसलं आहे. त्याला ऑर्डर दिली की ते रात्रीच करते बघा. हे करावं लागेल. आहे त्याच्या तुम्ही जे सांगितलं की कोरोनाच्या सध्या आवाज आल्यानंतर काय करायला पाहिजे, तर मास्क पोषण करून आणि सर तुम्ही जे वॅक्सिन म्हणजे आपला तुम्ही जे सांगितलं की अबोव 40 लोक जे आहेत त्यांना काहीतरी झालं की कोमॉर्बिड म्हटलंय. मला काय म्हणायचं त्यापेक्षा तुम्ही सगळ्या लोकांना वॅक्सिन द्या. काय करा? सगळ्यांना ते अबोव नाही डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं मला पडतंय, पण ही शासनाची पॉलिसी आहे, त्याच्या विरोधात आम्ही जाणार नाही. आपण प्रस्ताव पाठवा. नाही, ऐका ना, शासनाला पण ते करायचं आहे. शासन हे बघा, शासनच त्याच्यामध्ये एवढं गंभीर आहे की शासन तुम्हाला आठवतं का सुरुवातीला 1 महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आरोग्य अधिकारी सगळे केले. लगेच सुरुवात झाली. माईक जरा जवळ घे. हॅलो. मार्च एप्रिलच्या दरम्यान ज्यावेळेस सुरुवात झाली, कोविड आपल्याकडं महाराष्ट्रात येईल का नाही का, भारतात येईल का नाही का, असं या परिस्थितीमध्ये असताना आपल्याकडे येऊ शकणार नाही असं वाटलं होतं. पण बघत बघत आपल्याकडे मे आणि जूनमध्ये सुरुवात झाली आणि अशी सुरुवात होत असताना मला वाटलं की काय नाही आहे, 2-4 पेशंट होऊ शकतील, परंतु दिवसेंदिवस इतकी फास्ट वाढत चालली की आम्ही पॉलिटेक्निकला सुरुवातीला 15 बेडचं ICU तयार केलं होतं, परंतु ही वाढ एवढी झपाट्याने वाढायला लागली की तिथं आम्ही काही करू शकणार नाही. मग प्रांत साहेबांनी आणि CS साहेबांनी ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन केलं, त्यांनी ज्या सूचना दिल्या आणि अहोरात्र ते कामं ट्रॉमा युनिटमध्ये अर्धवट राहिलेले होते, त्यांनी कंप्लीट करून दिली. कंप्लीट करत असताना ज्या काही अडचणी येतील त्यावेळेस रात्री आम्ही कधी कधी 12-1 वाजता सुद्धा प्रांत साहेबांना फोन केला की साहेब अशा अडचण आहेत. 12-1 वाजता सुद्धा त्यांनी फोन उचलले. खरोखर कौतुकाची गोष्ट मला वाटते की एवढं सहकार्य आणि डिवोशन आणि डेडिकेशन असणं एखाद्या पदाबद्दलचं ते कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस माणसाच्या जेव्हा इतकी भीती होती की टेस्टिंगला जायचं असं म्हणलं तर अरे नाही आपल्याला खूप आलं की आपल्याला वाईट ट्रॅफिक आहे. त्यावेळेस पोलीस यंत्रणाच्या बाबतीत जर बघितलं तर विडगे साहेब वगैरे त्यावेळेस होते, तर त्यांनी इतकं सहकार्य केलं. तुम्ही जर असा हॉस्पिटलकडचा स्टाफ असेल, डॉक्टर असतील किंवा नर्सेस असतील किंवा तिथं वॉर्ड बॉय असेल तर त्या एरियातले लोक त्यांना रूम देत नव्हते, रूमवरून हाकलत होते, बाहेर काढत होते, डॉक्टरला जवळ देत नव्हते. अशा वेळेस त्यांना जर फोन केला तर त्यांनी तिथं पर्सनली जाऊन तिथली जी लोकं आहेत त्यांना सांगितलं आणि त्यांच्या खाती पण काही ठिकाणी त्यांनी दाखवला. त्यावेळेसपासून ती सुधारणा होत गेली. लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले गेले आणि ज्यावेळेस हा तो वाढत चालला त्यावेळेस बार्शीला बाजूचे आजूबाजूचे जे 7-8 तालुके आहेत त्या तालुक्यातून फ्लो वाढत गेला. सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल होत असताना दिवसेंदिवस आम्ही 25 बेडचा ICUचं 30 साहेबांचा परत पुण्याचा आणखी वाढवा लागणार आहे. 40 बेड, 40 बेडचं 60 बेड, 60 बेडचं 75 बेड. शेवटी 99 बेड हे जगदाळेबाबा हॉस्पिटलनी ICU बेड करण्याची तयारी केली. की प्रशासन त्यांचं जे सहकार्य मिळालं त्या बाबतीत झालं. दुसरी गोष्ट, त्यावेळेस आत्ताच्या ह्याला जर बघितलं तर टेस्टिंग आणि प्रोटोकॉल्स करत असताना कौतुकाची बाब ही आहे की आता मॅडम जे आता CO म्हणून आलेल्या आहेत त्यांनी टेस्टिंग इतकं रॅम्पंटली वाढवलं गेलं की आता प्रांतसाहेबांनी पण सांगितलं की बार्शी तालुका हा टेस्टिंगमध्ये अग्रेसर आहे. सर्व व्यापारी बंधूंना माझ्या टेस्टिंगच्या बाबतीतला एक अनुभव सांगतो की काही व्यापारी बंधू घरातून
बाहेर निघाले होते, कुटुंब पूर्ण बाहेर निघाले होतो, पण त्याच्यातला एक मेंबर कोणतरी व्यापारी असेल किंवा काय असेल तो फक्त बाहेर पडला आणि घरामध्ये मास्क वापरणे किंवा सोशल डिस्टन्सिंग हे वापरलं गेलं नाही. आत्ताच्या घडीला सगळ्यात जर बघितलं तर इफेक्टिव्ह आहे म्हणलं तर मास्क आहे हे 100% मानावं लागेलच. कारण अनुभव सांगतो की जगदाळा हॉस्पिटलमधला काही स्टाफ स्वतः तिथं कोविड सेंटरमध्ये काम करत असताना 24 तास काम केलेलं असताना सुद्धा ते पॉझिटिव्ह आले नाही, पण घरातले पॉझिटिव्ह. दॅट मीन्स प्रिकॉशन जर घेतलं गेलं, मास्क जर वापरले गेले, हँड सॅनिटायझेशन जर केलं गेलं तर त्याच्यापासून आपल्याला बचाव होणार आहे. घरामध्ये सुद्धा आपण काही आपलं कुणालाच काही त्रास नाही म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग त्याचं पालन तंतोतंत करा. हे माझी कळकळीची विनंती आहे की व्यापारी वर्गाच्या ह्याच्यामध्ये जे अनुभव आला मला तर त्यांनी हे करावं. दुसरी गोष्ट जी आहे ते वॅक्सिनेशनच्या बाबतीत आहे. सेंटर्स निघालेले आहेत, बऱ्याचशा ठिकाणचे सेंटर्स आहेत, रुरलमध्ये आहे, अंधारे आहे, जिल्हा आहे, बऱ्याचशा ठिकाणी आहेत. तर जास्त गोंधळ किंवा गडबड किंवा सोशल डिस्टन्सिंग किंवा वॅक्सिनेशन घ्या. आणि दुसरी गोष्ट जी होती की जगदाळा हॉस्पिटलने लकीली असं झालं गेलं की ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन टँक जो होता ते 2-3 वर्षापूर्वी घेतलेला होता. त्यावेळेस अशी पॅनिक कंडिशन झालेली होती. जर तो टँक नसता, याचे फिरो म्हणून जी मशीन आहे एका मिनिटाला 70 ते 80 लिटर 90 लिटर ते ऑक्सिजन घेते. म्हणजे जर एक सिलेंडर जम्बो सिलेंडर असेल तर 5 ते 10 मिनिट सुद्धा चालू शकत नाही. त्या काळामध्ये 10 ते 12 इंच फिरो मशीन चालू होत्या. अशा ह्याच्यामधून काहींना असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये जसं सोलापूर सिव्हिलमध्ये झालं की सिव्हिलमध्ये गेलं की पेशंट होतो, तशीच कंडिशन जगाला बंद झालेली होती. त्याचं कारण एक होतं की बाहेरच्या पेरिफेरमधून येणारा पेशंट जो बघितला इतक्या लास्ट स्टेजला येत होता की त्याचं सॅच्युरेशन 30%, 35% असं सुद्धा नव्हतं. आणि त्याच्या याच्यात सिटीचा जर स्कोर बघितला तर 20 ते 22% त्याच्या सिटीचा स्कोर असायचा. अशा ह्याच्यामध्ये त्यातून तो पेशंट बाहेर काढणे. ITIच्या तिथं आपण टेस्टिंगची सुविधा केली. तसेच आपण NUHM आणि नगर परिषद यांच्या एकत्रित एक टीम केलेल्या आहेत. अशा 6 टीम केल्या आहेत. त्या 6 टीम प्रत्येक पेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांच्या तपासण्या करत आहेत. तसेच तालुक्यामध्ये प्रत्येक PSCला आणि प्रत्येक उपकेंद्राला प्रत्येक कर्मचारी स्टाफ घेऊन प्रत्येक जण टेस्ट करतो. शहरात मुख्य बाजारपेठेत कारवाई केली जाते. शहराच्या विस्तारित बाजार दुकान उघडे असतात, त्यामुळे पथक आपलं त्या भागात सुद्धा गेलं पाहिजे. एक आणि दुसरा मुद्दा, ग्रामसेवक मंडळी थोडीशी ग्रामीण भागात कारवाई करत नाही मागची. त्याच्यामुळे शहरात आलेल्या खेड्यातून लोकांचं काय होते त्यांनाही परिणाम, कारण पोलीस हलवतात, मग पुन्हा दंड नसतो, पैसा असा त्यांचे हाल होतात. तर ग्रामीण भागात सुद्धा मास्कची सक्ती झाली पाहिजे. तुमचा हा मुद्दा आहे ना नोटेड आहे की आपण शहर कॉन्सन्ट्रेट करायला जाऊ आणि ग्रामीण तसंच राहील. तर ग्रामीणही त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ग्रामीणकडे त्याच प्रमाणात आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्याच प्रमाणामध्ये कारण आता दंडाचे अधिकार ग्रामसेवकाला पण दिले, तलाट्याला पण दिले, बरोबर आहे. तलाठी, ग्रामसेवक सगळ्यांना दंड करायचे अधिकार दिले. त्यामुळे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ग्रामीण भागात कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. दुसरा मुद्दा ते म्हणतात की शहराच्या मध्यवर्ती भागात कारवाया होतात, तर ते सगळ्या म्हणजे आउटस्कर्टमध्ये होत नाही, तर आउटस्कर्टवरती लक्ष द्यावं लागेल, म्हणजे तुमची यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा. जे पॅरामीटर्स आहे, आपण पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन बघतो, टेम्परेचर बघतो. ज्या पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल आहे, म्हणजे 95% पुढे आहे आणि त्याला कुठलीही कोमॉर्बिडिटी नाही, त्याला कुठलाही आजार नाही, अशा पेशंटला आपण शासनाच्या गाईडलाईननुसार होम आयसोलेशन देतो. होम आयसोलेशन देताना त्याचे 5 फॉर्मॅट दिलेले आहे की त्याच्या घरी त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, वेगळं टॉयलेट बाथरूम आहे, त्याला एक केअरटेकर असेल किंवा तिथला शेजारचा एक डॉक्टर पण त्याची हमी घेत असेल. अशा सर्व पूर्तता होत असतील तर त्याचं होम आयसोलेशन करतो. नसेल तर आपण त्याला CCCमध्ये इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन करतो. ज्या पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 95% कमी व्हायला लागलं परंतु तो सिरियस नाही, त्याला आपण DCSCमध्ये ॲडमिट करतो. आणि जे पेशंट सिरियस आहेत, त्याला आता जास्त ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज आहे, त्यांना आपण DCSCला
लगेच पाठवतो. हे त्याच्या पॅरामीटरनुसार आपण त्याला वर्गीकरण करून पाठवतो. हॅलो मला संवाद आता जे आपण बैठकीमध्ये व्यापारी वर्गाला आवाहन केलं की साधारण वॉश बेसिन मास्क आणि सॅनिटायझर व्यापारी वर्ग नक्कीच आपल्या सूचना पाळेल आणि जास्त आहे बाकी की ज्याच्या वेळी बारकीवर संकट आहे त्याच्या वेळेस व्यापाऱ्यांचं सहकार्य केलेलं आहे. आता आपण जे टायमिंग सांगितलं सकाळी 9 ते संध्याकाळी 2, पण काही दुकानं अशा असतील सकाळी म्हणजे दूध विक्री केंद्र असेल भाजीपाला असेल तर ह्यांच्याही टाईमबाबत आपण एक मार्गदर्शन करावं. दुसरी गोष्ट अशी की आता आम्ही पाहतो म्हणजे सर्व काम करताना पाहायला गेलं तर एक 2 विभागावर लोड जास्त आहे. काय म्हणतात 2 विभागावर कामाचा लोड जो आहे तो जास्त आहे. एक नगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे जरा जास्त पळतात. त्यांना मसुली आहे तर काम आहे ते करतात. पण काही विभाग आपले असे की जे अजून सुस्त आहेत. मग म्हणजे ग्रामसेवक असतील PWDचे काही अधिकारी असतील वन विभागाचे असतील कृषी सहाय्यक असतील यांचा बराचसा स्टाफपैकी जरा तो शांत आहे. हा सुद्धा स्टाफ इकडे घ्यायला तशा त्या ऑर्डर जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं की ह्या विभागाकडे हे काम ह्या विभागाला हे काम. पण सध्या शहरामध्ये 2च विभाग तालुक्यात जास्त काम करतात त्यामुळे बाकीचे विभाग सगळे जागरूक करावे त्यांनाही काम आणलं हवं. नाही आपला मुद्दा रास्त आहे की त्याच्यामध्ये शहरी भागाला आपण फक्त कॉन्सन्ट्रेट न करता आपल्याला ग्रामीण भाग पण तितकाच काळजीने बघावा लागणार आहे. तर BDO साहेब स्वतः इथं आहे तर ग्रामपंचायत हद्दीतला भाग आणि त्याचे हे विस्ताराधिकारी आणि ग्रामसेवक बघतील आणि शहरी भाग आहे तो नगरपालिका बघेल. आता नगरपालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणं आहे, ग्रामीणसाठी वेगळं पोलीस ठाणं आहे. त्यामुळे त्या यंत्रणा तिकडं काम केलं. आता ग्रामीणमध्ये सपोज आपण पांगरीच्या ग्रामसेवकाने इकडे बोलवला पांगरीच्या तलाट्याला बोलवला तर ते होणार नाही. तिथल्या तिथं त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. मगाशी तुम्ही दोघंही पत्रकारांनी सांगितलं की हे ग्रामीणमध्ये आपल्याला शहरी बरोबर जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे. तर तुमचं सूचना फार चांगल्या आहेत आम्ही तिकडं लक्ष देऊ. तर त्यानंतर आपले भाजी मंडई दूध विक्री जे सगळ्याचे व्यवसाय यांचं पण एक टाईम ठेवून द्यायला पाहिजे. दुसरी की अजून आता जसे की रुग्णसंख्या वाढते तर रेमडेसिवीरचा काही ठिकाणी काळा बाजार होतो. याही आपल्या इलाज आपण सांगितलं होतं. तर त्याच्यावरती एखादं पथक किंवा जसं आपण बी ऑइलचं पथक नेमकं होतं तसं ते किंवा त्याची किंमत जाहीर केली मग ते काळ्या बाजारामध्ये तर विकलं जाणार नाही हे एक आपल्याला बघावं लागेल. आणि 9 ते 9चा जो टाईम आहे आणि हॉटेलचा 11 हा नक्कीच पाळायला पाहिजे. तर 9 वाजता जर पोलिसांनी एखादी सायरन जाऊन जर गाडी शहरामध्ये फिरवली तर कदाचित 9ला लगेच लोक घरी जायचं प्रयत्न करतात आणि ठिकठिकाणी पांढऱ्यापर्यंत कृत्य असतात 11, 12, 1 वाजेपर्यंत. या ॲक्टनुसार लक्ष दिलं पाहिजे. आणि हॉटेल 2, 3 वाजेपर्यंत चालू असतात तर हे सुद्धा बंद झाले पाहिजेत. या तेवढी काळजी मात्र पोलिसांनी घ्यावी लागते. धन्यवाद. अजून कोणाला काय सांगायचं पटकन? सॅनिटायझर वापरत आपण नगरपालिकेच्या प्रमाणे सॅनिटायझर मास्क कंपल्सरी आहे. वॉश बेसिनचं काही थोडंसं खुलत आहे. वॉश बेसिन जिथं सॅनिटायझर नाही तिथं हॉटेलसाठी आहे का वॉश बेसिन? नाही मला काय म्हणायचं आहे की अधिकची तुमच्या हॉटेल्स आपलं मोठमोठी कपड्याची दुकानं आहेत बरोबर आहे मोठमोठी आहे. बरेच आपल्याकडे चांगले व्यापारी आहेत सगळेच चांगले आहेत. बरेच म्हणायला काय अडचण आहे सगळेच व्यापारी चांगले आहेत. तर तिथं तुम्हाला काय करायला लागेल सॅनिटायझर ठेवा एखाद्या बाहेर ठेवा. त्याच्यानंतर हे जे म्हणतो थर्मल गन ठेवा. त्याच्यानंतर वॉश बेसिन आपण म्हणतो ना की तिथं आता पाण्याची सध्या परिस्थिती काय माहीत नाही मला तुमच्याकडची की चांगली आहे माझ्या माहिती पिण्याच्या पाण्याची चांगली आहे सगळं. आतापर्यंत मागच्या वर्षी फारच पाऊस पडला त्यामुळे आहे. तर जिथं वाटतंय की मोठ्या प्रमाणात लोक येतात तिथं वॉश बेसिन बसून साबण ठेवून ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. का तर तुमच्या आतले जे लोक आहेत ते कसं आहे की आतले जे कर्मचारी स्टाफ आहे तो हाताळतो कपडा येणारा किंवा माल हाताळतो काही हाताळतो तर ते शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जितक्या काळजी घ्यायची तेवढी घ्या. नमस्कार सर, मी पत्रकार योगेश लोखंडे. सर गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्या वाशी शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेमध्ये आढावा बैठक आयोजित केली. आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण 4 बैठक बोलवली. त्या बैठकीला उपस्थित